असेल तर देवाची ओळख कोणी दाखवावी. आम्ही परमार्थ करतो, गीता गाणे गातो, पोहाडे गातो, हरिपाठ करतो, कीर्तन करतोय, प्रार्थना करतोय, अन्नदान करतो, सेवा करतो, पण त्या भगवान परमेश्वर परमात्माची ओळख दाखवणारा कोण असेल तर श्री गुरु सद्गुरु. आणि गुरूंची कृपा फार मोठी आहे. हा गुरु कृपेचा सामान्य जीवनापर्यंत पोहोचवण्याचा कायदा आहे तो गुरुबाबांचा. आणि ते आपल्याला लागले आवडत्या योगानं विचार करणारा पांडुरंग स्वामी भेटले. मी 20 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगेन त्यांच्याबद्दलचा. त्यांच्या नजरेत ती शक्ती होती की आतापर्यंत एकाही गुरुबंधूकडे मला पाहिला भेटली नाही. एकाकडे सुद्धा त्यांची जी नजर होती त्या नजरेमध्ये ताकद होती. ती ताकदच तुम्हाला पुढे घेऊन यायची, फक्त आम्हाला अनुभव आला नाही. कारण गुरु कोणाच्या ध्वनीमध्ये नसतो ना, आम्ही आमच्या तात्पुरता परमात्मासाठी निवडतो, बाकी सोडून देतो परमात्मा. जीवनाला खरी ओळख आणणारा जीवनाला मार्ग. आई जन्म देते, वडील जन्म देतात, पण विद्या देणारा विधाता म्हणजे गुरु. काय विधातान घातली रेखा सुटका दुःखा न होण्याची. विधाता म्हणजे गुरु. संत कधी भ्रमावरती बोलत नाही. मला ज्ञान भरपुरामध्ये कधी संत बोलत नाही. संत ज्ञानाच्या वाचायला लागत असता काही परिपूर्ण ब्रह्म आहे. कोणत्याही बाजूला संतांचा महिमा श्रेष्ठ आहे. जणू पाण्याला रंग नाही, पाण्यात रंग टाकावा लागतो तेव्हा पाणीत रंग कैसा. पण गुरु एवढा आभाळ एवढा आहे तरी स्वतःला भ्रम कधी आला नाही. पण मानवी धर्मामध्ये असा आहे, थोडासा अभंगाला भ्रम झाला, थोडासा मी गातो जास्त मला भ्रम होतो, मी कला कौशल्य करतो जास्त पोहाडे गातो, मारुड गातो, मला थोडासा भ्रम आहे. हा तुम्हा मला भ्रम. पण संतांच्या वाचाला भ्रम कधीच राहो. ते सदाकाळ सुखी. मग काही असो नसो पण ब्रह्मापर्यंत जाण्याचा अधिकार विचारतात म्हणून गुरुश्रेष्ठ आहे. आणि गुरुपेक्षा मला वाटतं तुम्ही आम्ही कोणच मोठे नाही. गुरु संत गुणीचा राजा नुसता नाही, विश्व ब्रह्मांडाचा राजा. आणि त्यापैकी आपण आनंद संप्रदायामध्ये आहोत. विदर्भा साईडला बघितला तर आनंद संप्रदाय फार मोठा. आनंद संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाचा सक्का भाऊ. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, अविनाश संप्रदाय, या सगळ्यांवर मोठा आहे तो आनंद संप्रदाय. आनंदामध्ये ध्यान धारणा आहे, अजब आहे, गुरु तत्वज्ञानाचा आहे. नक्षत्र, वेदचक्र, मायाचक्र, विधी चक्रकारण, महाकारण, सूक्ष्मस्थूळ, आकार उखार. त्याच्या पुढेही जाऊन सांगायचं म्हणलं तर पूर्वचे त्रंबो भंगुरमर्ष महापुण्य शुभवितो मम. गुरु ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे. परमार्थिक जीवनामध्ये भ्रम नसावा. ज्ञानेश्वर मालवींचा प्रमाण आहे त्याला जोडलेला बघा. भ्रमणार्शी देहाचा विठ्ठल म्हणे कार्यवाचा पडोळी नाही कळेवर विठ्ठल उच्चार बसार. त्याच्या पुढच्या चरणात म्हणतात बाप रकमा हे करू मस्तकडे होऊन धारू पडोळी नाही कळेवर विठ्ठल उच्चार बसार. आम्हाला जरी भ्रम आला ना तो तेवढ्या पुरता पडून जातो, नंतर नाही. जवळ सांगण्याचा मराठी भाषेत नवऱ्याची बायको झाल्यानंतर लाजता येत नाही. नवऱ्याची बायको झाली ना संसार करावाच लागतो. आपण परमार्थिक जीवनामध्ये आहोत म्हणून करावा लागतो. मधल्या काळात मी 10 वर्ष आलोच नाही इकडं. माऊली आमच्या माहित पुन्हा लक्षात आलं वर्म चुकतो, चुकलिया वर्म फिरा पाहिजे. माणसाचा वर्म चुकला, अधिष्ठानाचं जर दर्शन घेऊन जावं. नाही भाऊबंद भेटले, भावकी भेटली, आया बहिणी भेटल्या नाही चालतील, परंतु अधिष्ठान सर्वश्रेष्ठ. गुरु तत्वविदाला, योग साधनाला विचार करावा लागतो. हे तत्वज्ञानाच्या आजोबात असताना तो कार्य माझ्या पांडुरंग बाबांकडे गेला. आणि म्हणून मात्र आजपर्यंत त्यांनी उत्तम काम केलं. कोणालाच कोणता अधिकार देऊन दिला नाही. बघा मी तुम्हाला काही दिंड्यांची नावं सांगतो. भास्कर महाराज कधीच निघून गेले. भास्कर फड जिथं तुकोबांचा विना आजही जिवंत आहे. तुकाराम महाराजांचा विना आहे ना,
वास्कर फळावरती त्यांचं मूळ नाव आहे वासेकर महाराज. वासेकर सिंधुदुर्गातले खरे कोकणातले, पण अनेक पिढ्या ते इकडे राहिल्याबरोबर ते वास्कर फळाचे मालक झाले. जगद्गुरु तुकोबांचा शेवटचा विना त्यांच्याकडे आहे. जेव्हा विमानावर टाकला तेव्हा काही लोक म्हणत असतील तुकोबा स्वर्गात गेले नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. तो विनाही आजही आहे, पण भास्कर फळावरती कोणाला परंपरा दिली नाही. त्याच्या मागे कितीतरी लोक गेले तरी भास्करांचं नाव. दिंडी कोणाची? भास्करांचा. फळ कोणाचा? भास्करांचा. कीर्तन करायचे भास्कर फळाचे आहेत. वैयक्तिक त्या माणसाचं नाव, पण बाकी नाही. गादीला अधिकार नाही. गजानन महाराजांनी 16 चळवळे 6 महिना चालत येतात. पण दिंडी कोणाची? गजानन महाराजांची. दिंडी कोणाची आहे? त्यांच्या मागे एवढे महाराज महात्मे निघून गेले. किती कीर्तनकार, किती विद्यार्थी, किती सेवाधारक. ह्या पंढरपूरला मठात नवीन माणसाला जर तुम्ही तुमचा कागदपत्र पूर्ण केला तर 10 टाळ, 1 बिना, 1 पखवाज, 1 गाठा आणि गीता दिला जाते. मी एकदा घेऊन गेलो माझे कागदपत्र तयार करून. तुमचा रजिस्टरला नोंद असावा. महाराष्ट्रातल्या अनेक वारकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला, पण नाव कोणाचा? गजानन महाराज. गजानन महाराज. आतापर्यंत अनेक महात्मे आले, त्या गादीला नाव त्यांचाच आहे. आणि असाच काही जणू लक्षात माझ्या बाबांच्या आला, त्यांनी स्वतःचा गादीला मालकच करून दिलं. आपण सगळं त्या झाडाच्या सावलीचा सुख घ्यायचा. वडाला जसे पारंब्य येतात ना, अशा आपण पारंब्य आहोत. आपला अधिकार पारंब्याचा, आपला अधिकार वडाचा नाही. वड म्हणजे बाबा. वडाच्या फांदीच्या टोकाला पारंब्य येतात आणि पारंब्याचा आनंद आपण घेतात. पारंब्याचा आनंद. दृष्टांत कवितात सांगायचा तर ठोका दे ठोका चुकवे कालदाचा ठोका. मग सिद्धांतामध्ये पारंब्याचा जो सुख आहे तो सुख जगापर्यंत पोहोचवतो. मग वडाजवळ किती सुख आहे. वड म्हणजे सद्गुरु. ब्रह्मा स्वरूपानंद गुरु हा. गुरु सामान्य नाही का, विश्व ब्रह्मांड राहता म्हणून गुरु. मला कलियुगात सगळ्या संतांमध्ये मी चांगला अभ्यास करतो, चांगल्या मोठमोठ्या फळावरती जातो बाबांच्या कृपेनं. बऱ्याचशा ठिकाणी हा रुसवा फुगा चालतो बघा परमार्थात. बऱ्याचशा ठिकाणी त्यांची दिंडी आपण उभा राहायचं नाही, त्या फळाचे मालक आहेत आपण उभा राहायचं नाही, असे डायरेक्ट सांगतात. ते आपल्या फळाचे नाहीत. मी कोणाच्याही फळात जाऊन उभा राहतो. याचं कारण असं आहे, आपला संबंध फक्त नामापुरता, नामाच्या पहिले संबंधच नाही. जे तू करशी आणि काय काय आपलं संबंध इथं. उद्या त्याच्या मनात आला मामा आमरे बुवाला घेऊन जायचंय, नेणार ना मला. आपला क्षणिक सुख जीवन आहे. महाराष्ट्राच्या प्रमाण सांगतात तुकाराम महाराज, जीव जिते जीवनासंगी मच्छा मरणाच्या होई. जया चित्ते जैसा भाव तया जवळी तैसा देव. सकला पडता भानू तया कमलाचे जीवनो. मग भ्रम कशाला हवा. मानवी जीवनामध्ये भ्रम नको, पण तो परमार्थ घडावा. आणि परमार्थाच्या वाट्याला काही रत्न असे जन्माला येतात, ते अवरात्र दिंडीची सेवा करतात. त्यांचं कामच आहे सेवा करणे. एक वर्ग. काही लोक अवरात्र भजन गातात, सुंदर भजन गातात, त्यांचं कामच आहे ते भजन गाणं. काही लोक सुंदर पक्वाद वाजवतात. सुंदर पक्वाद बघित राहतो, 5-50 माणसं बघत राहतात, 100-200 हजार माणसं बघत राहतात. काही लोक उत्तम प्रवचन करतात, कामच आहे. आणि काही लोक कीर्तन करतात. आणि काही लोक 2 महिने अलंकार चढवतात आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जातात. तो परमार्थी जीवन. परमार्थी जीवनामध्ये तुमच्याकडे अहंकार मी पानाला आयुष्यभर केलेल्या वारीवरती पाणी ओततो आपण. जी हरी धरिला मनी दिला संसाराशी पाणी. त्याच्या पुढच्या चरणात महाराज म्हणतात बघा, कोण भाग्याचा ऐशियासी बोले वाचा. तुका म्हणे ज्याच्या भेटी होय संसाराची तुटी. एकदा गुरु जीवनात भेटले ना, तुमच्या संसाराची तूट झाली. म्हणून परमार्थ करावा. परमार्थ जीवनाला पुण्य वाटेवरती सोडला. रात्री मी
सोलापुरात अभंग निवडला होता, पुण्य उभे राहो संतांच्या कारणी पंढरीच्या लाभा वाटी सकाळ भेटी विठ्ठल. पण प्राप्त प्रसंगी जीवनामध्ये काही विषय मांडले जातात, ते भारतभूमीला, माझ्या महाराष्ट्राला, त्या पवित्र भूमीला आणि साधू संतांच्या सावलीत बसल्यानंतर संत मार्गाने जाणं, संत वैमान्य वाचणे हीच खरे कर्तव्य आणि कर्तृत्वावर कार्याचं कार्य सिद्धांत करावं. माणसाचं खरं कार्य काय हे प्रवचन सिद्धांतामध्ये विचारला जातो. पण गुरु हा तत्वज्ञानाचा योगी आहे, गुरु हा सामान्य योगी नव्हे. ज्यांचा अनुभव आला ते सांगतील. गुरु साक्षात्कार देतात ह्या गोष्टीची मी सहमत आहे. फक्त आपल्याला ध्यान असावा, धारणा असावा, लक्षात असावा, विचार असावा, प्रतिज्ञा पूर्ण असावा. प्रतिज्ञा दासी केली आम्ही, गुणदोष नाही पाहता कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी ओष होय. जोपर्यंत गुणाला आम्ही लावत नाही पण काय कोणाला वर्णन सांगावं. पण दिल्लीमध्ये सगळी सारखी हो. जाईच्या झाडावरती आलेली फुलस लहान असो या मोठा असो पण सुगंध सगळ्यात आहे. एखादा अभ्यास असेल, एखादा नसेल, एखादा श्रीमंत असेल, एखादा गरीब असेल, एखादा कलाकार असेल, एखादा सर्वसामान्य असेल, ही आईचीच लेकरं आहेत ना, म्हणजे गुरुचीच लेकरं आहेत. मग हवा कशाला भेदाभेद तुला, हवा कशाला. केसाचा रंग काळा परी मनात स्वरूप कंद काळा, मग भ्रम कशाला सांग मला, भ्रम कशाला. कृष्णाला सुटला चाला, मग भ्रम कशाला. गुरु कृपा माझ्यावर झाली, आता सांगू कुणाला कृपा झाली कशी, ही सांगू कुणाला. अनेकावरती विषांत पाहावं लागतं, अनेक तत्वावर. मला बोलायचं भान राहत नाही, तुम्ही सांगितलं ती बंद करी ना. एकदा बोलायला लागलो की मग मी चालूच ठेवतो, तुम्ही म्हणाल तेव्हा बंद करीन. एक धर्मकुंडलिकामध्ये सिद्धांत राहिला तर पण गुरु तत्व दळा योगामध्ये एकदा अशी गंमत आली. भगवान गिरधारी आणि नारद मुनींची स्वारी आली. नारद मुनी आल्यानंतर देवाच्या लक्षात आलं नारद आलेत म्हणजे काहीतरी महत्वाचं. नारद तेव्हाच्या अवतारातले पूर्ण वरा अवतारामध्ये पाहिला, वामन अवतारामध्ये पाहिला, विष्णू अवतारामध्ये पाहिला, 9व्या अवतारापर्यंत नारद आहेत. आता सुद्धा नारद आहेत. घरात नारद असतो, वाडीत नारद असतो, गावात नारद असतो, दिंडीत नारद असतो, समाजात नारद असतो, राजकारणामध्ये नारद असतो. मी वगनाट्यात नारदाचंच काम करायचं, म्हणजे आता नाही नारद, तेव्हा नारदाचं काम मी वगनाट्य केलेला माणूस आहे. नारदाचं काम करणे म्हणजे नारद हुशार असावा, गायक असावा आणि चिकना असावा, उग्र ठेवायचं. नारद मुनी स्वतः भेटायला आल्यानंतर देवाच्या लक्षात आला नारदाच्या म्हणणं काय येते. देव तो सर्व विश्व ज्याचा गुरु, सर्व सत्ता ज्याचा गुरु. त्याने नारदाचं म्हणणं जाणून घेतलं आणि नारदानं जे हरी केलं. देवा या मुनी काय बरं, पांडव हे पवित्र कुळामध्ये आहेत, क्षत्रिय आहेत, प्रवंश आहेत, पण पांडवाला गुरु लाभ झाला नाही. त्याला कारण काय माहितीये काय देवा, तुझ्यामुळं. डायरेक्ट बोलले ना देवाला. मुख्यमंत्र्याला डायरेक्ट बोलणं तेवढा अधिकार आपल्याला लागतो नाही का. डायरेक्ट बोला बरं, नाही ना चालणार. देवाला डायरेक्ट बोलणं म्हणजे संत त्या त्वरित असावा लागतो. पार्थाने भूषणे नाना तरी अलंकारा. ज्या भगवान परमेश्वर परमात्मा बद्दल बोलताना आपली योग्यता तेवढी लागते, लक्षात ठेवा. आपण तेवढ्या बरोबरचे आहोत का. मग नारद मुनी तोडीचे असल्या कारण देवा म्हणले देवा तुम्ही बरोबर असल्यानंतर पांडव गुरु रक्षणा, गुरु कृपा आणि गुरु विचार करत नाहीत म्हणून अडचण येते. मग काय करावं लागेल, त्याला गुरु करायला सांगा पांडवांना. पहिल्यांदा गुरुला शरण जा, मनोमुनी शरण जावे सर्व भावे देवाशी. आधी गुरु शरणांगत जाऊ द्या. नारद मुनी उठले तिथून, देवाचा लोकांचा ठरला आणि तिथून निघाले. नारद पांडवांकडे आले. धर्म अर्जुन सगळ्यांना कळायला सांगितलं, देवानं बोलवलं, या. आली निवांत एखादा नसल्यानंतर सांगितलं म्हणजे काय करायचं बरं. म्हणजे तुम्ही गुरु करा. आषाढ महिन्यातल्या गुरु पौर्णिमेला पांडवांना अनुग्रह करावा. हे नारदाचं आणि देवाचं लक्षण दोघांचा समोर झाला, सादर झाला देवाकडून, अर्जुनाकडे सादर झालेला आहे. मग कोण गुरु करायचा हा पांडवांचा विषय होता. देवानं सहज माहिती दिली.
हे आज निवडू नको गुरु कोण करायचा ते आज निवडण्यात काही महत्व नाही. उद्या गुरुपौर्णिमा आहे. पहाटे संध्या आटपल्या अंघोळ झाली, गंगा पूर्ण झाली. तुकोबांचा प्रमाण चांगला आहे. गंगा आली अंबावर संत बावले सागिरी, तेथे करेन अंघोळी थूल चरणावरी, पुढे आहे चितावळी पूर्वकाळ सकळ. धन्यता तुला मिळाला असेल तर तेवढं काम मात्र परिपूर्ण कर. आणि उद्या पोशाख आटपला किया झाली, ठरल्याप्रमाणे अंघोळ झाली, संध्या आटपली. आटपल्यानंतर ध्यानाला सुरुवात झाली. लक्षात आला गुरु कोण करावा आणि द्रोणाचार्यांसारखा योगी त्याचा साक्षात्कार मात्र अर्जुनाला झाला. अर्जुनाच्या मस्तकाची पाठी पवित्र असताना प्रणवाक्षराचा वाक्य गर्भात दिला होता. आणि गर्भात वाक्य दिला म्हणून महाभारतामध्ये भरयुद्धामध्ये त्या कुरुक्षेत्रामध्ये भगवान कृष्ण सांगतात, थांब अर्जुना, गीतेचा महत्व सांगते. आपल्याला कोणतरी मारतोय मग आपण गीता वाचायची का? आपण वाचन करायचं का? त्याला 2 हात द्यायला हवी ना. अर्जुन म्हणला, देवा युद्ध चालू आहे, गणगोत युद्ध चालू असताना मी ऐकावं? भगवंतांना सांगा ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मी करून आलेला आहे. हे तुला दिसतात हे सगळे तुझे कोणीच नाही. मामे भाऊ आहे, आत्या भाऊ आहे, 100 पुत्र भाऊकी आहे, याचा भ्रम सोडून दे. हे तुला आधी सोडून गेलेले आहेत. या जगामध्ये मी आणि तू हरिपाठात प्रमाणात सांगितला, मी तू हा विचार विवेक शोधावानी गोविंद महारवा या हात देही. मी कोण आहे, माझा अधिकार केवढा आहे, हे तुला मी आणि तू रिंगणामध्ये युद्धामध्ये मी तुला सामोरे येतात त्याला सगळे शास्त्र थांबवण्याची बाबर माझ्याकडे आहे. फक्त तू बुद्धिमथा जनार्दना केशव नरा विवेका तुझ्या बुद्धीची सूत्र चालू ठेव, बाकी काही करू नको. बुद्धी सूत्र जर चालू झाली ना की गुरुकृपेचा सार तुमच्यावरती वर्म पडेल. म्हणून अर्जुनाच्या लक्षात गेला की देव सांगतो म्हणजे ऐकायला बा. द्रोणाचार्य मला साक्षात्कार झाले. देवाला सांगितलं आम्ही द्रोणाचार्यांकडे जातो. देव मला जशी आज्ञा. गुरु कुणी कुणाला करावं, पण गुरु तत्वाला योगी असावा तो गुरु, नाही तर गुरु चालत नाही. गुरु कृपेला अधिकारी असावा. हा हात गुरु पकडून जेव्हा बसवतात ना याला अधिकार प्राप्त संपन्न म्हणतात. अधिकार स्वतः घेतला जात नाही, अधिकार गुरु कृपेनं. धर्माला विचारलं, धर्मदादा द्रोणाचार्य अधिकारी आहेत असा नारद म्हणतो, पण देवाला विचारूया. मग देवाकडे दिंडी गेली, देवा द्रोणाचार्य अधिकारी आहेत का? त्या देवानं सांगितलं तो पूर्ण अधिकारी आहे. मग द्रोणाचार्यांना अनुग्रहाला अंग लागली. धर्म अर्जुन सदैव नकुल आणि भीम. अर्जुन झाला काही मंत्र दिला तो तुम्हा मला तसे गुरु मंत्र देतात. प्रत्येक परंपरा वेगळ्या मंत्राच्या. फक्त तुम्हाला थोडी माहिती देतो. नाथ मंत्राचा, अविनाश मंत्राचा, अधिनाथ मंत्राचा आणि आनंद संप्राचा मंत्र जवळजवळ मिळता जुळता आहे. एखादा अक्षर कमी पडतो, वाक्य एखादा कमी पडतो. त्यांची सांगणं आहे, त्यांचा विषय आहे, मंत्र देण्याची पद्धत आहे. थोडासा बदल होतो, बाकी बदल नाही. आपला नाका मात्र भगवान परमेश्वर परमात्म्याकडे आहेत, पण गुरु दत्ताकडे डायरेक्ट आहे. गुरु दत्ताशी डायरेक्ट आहे. आनंद संप्राचा अधिकार गुरु दत्तापर्यंत. आदिनाथाचा आहे, आपला इथंच नाही. भगवान शंकराच्या कैलास सरोवरावरती सुद्धा आपल्या मंत्राचा सलगी म्हणजे नम्रता. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. सलगी सामान्य नाही. त्या सलगीचा विचार जेव्हा आपण करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाला सिद्धांत, खऱ्या अर्थाला मार्ग, खऱ्या अर्थाला विषय दान द्यावा. आणि म्हणून गुरुकृपेने मात्र वेदांत विचार घेतला आणि पांडवांना अनुग्रह झाला. पांडव परिपूर्ण झाली.
देहाची नि देवाची ओळख करणे म्हणजे गुरु करणे. गुरुजी लाखभर रुपये आपल्याला देणार नाही, पण देतील तरी जगात कोणाला जमलं नाही, बापाला पण नाही, आईला पण नाही. गुरुजी देतात. आईला जमलं, बापाला जमलं, दादा बहिणी भाऊ ताई भाऊजी नाही ना जमलं. काय तो विधाताचा मालक आहे, तो काही करू शकतो ना, ब्रह्मांड अधिकारी आहे. म्हणून मला सांगितलं आपण केवळ वनाचे पारंबे, आपण वन आहे. असा योग जेव्हा ज्यांच्या कृपेमध्ये लागतो ते श्री गुरु. म्हणून त्यांना सच्चिदानंद पदवी. पदवी कोणातरी लाभत नाही. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. आपल्याला सगळ्यांना महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, बरंच काय उपाधी काय म्हणतात, बघा बरंच काय म्हणतात, बरंच काय करतो आपण. पण स्वामी कोणाला म्हणावे? स्वामी म्हणतो सद्गुरूला अधिकार आहे आणि पत्नीला पतीला म्हणण्याचा अधिकार आहे. तुकोबांचा प्रमाण आहे, स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती. ही विष्णूची महापूजा आहे. त्या विष्णू महापूजेचा चंद्रभार वेगळा आहे. पांडवांना अनुभव झाला. महिना गेला, दुसरा महिना गेला, तिसरा महिना गेला, 12वा महिना लागल्यानंतर नारद तिथे पांडवांकडे आले. नारद असते, नारदाचे काम करणारे लोक थांबत नाही कधी. बघा आता सुद्धा कलियुगात नारद भरपूर नारद, ते थांबत नाही. दादा तिकडून 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 काय करू नये तिने काय सांगता येत नाही. हा खराच नारद. देवाला मला मी पांडवांच्या परीक्षेला जातो, देव मला असं काही चुकीचं सांगू नका, जा पण योग्य ते करा. नारद म्हणे तुमची आज्ञा देवा, जाऊ का नको? देवानं सांगितलं जा ना. देवाला माहित होता हे भडकवून येणार आहे. हा काय नारद आहे? तो काय साधा आहे का? नारद साधा. आता काही माणसं नारदासारखी नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय? बाप रे, जबरदस्त. मी स्वतः नारदाचं काम अगदी जिथल्या तिथे करायचा. बारुडामध्ये एक पात्री भारूड करायचा. आता पोशाख आणला नाही तर संध्याकाळ भारूड सुद्धा केला असता, पण एक पात्राला भारूड लागतो. आणि कीर्तनकार झाल्यावर या सगळ्या कळीला थोडा 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 आळा घालायला लागलो. फक्त पवाडे गातो, शिवचित्र गातो आणि कीर्तन करतो, बैठकीचं भजन आजही गातो, तुम्हाला माहिती आहे. नारद मुनी पांडवांकडे आल्यानंतर धर्माला विचार, दादा धर्मा. देव सुद्धा धर्माला दादा म्हणले, काय भाग्य आहे बघा. म्हणून आपण भावानी भावाला दादा म्हणावं. कोणावरती टीका करू नका. आपण परमार्थ बेचूया. अजून जवळ सांगू, आयुष्य फार अल्प आहे. आपण बेचायचं तो परमार्थ. आयुष्य बेचून कुटुंब पोषिले, काय हित केले सांग बापा. तुकाचा चाकर झाला असे का भारी, सुख नाही घरी भोगावया. दुर्गम मनुष्य देह कष्ट पावला, दिला कुटुंबासी कंबो. तुका म्हणे आयुष्य नासिले, पापते संचिले पतनाशी. आपल्या बोलण्यात देखील पाप होतात, लक्षात ठेवा. बोलताना तोंड आणि वाणी सांभाळून बोलायचं प्रत्येकानं, ते पाप आपल्याला लागू नये म्हणून. तुम्ही समजू नका मी चांगला त्याला बोललो, टोळ्या मारला, परत कधी वटवट करणार नाही. त्याचा पाप आपल्यावरती लागला तो आयुष्यात कधी जाणार नाही. तुका म्हणे आयुष्य नासिले, अरे पाप संचिले पतनासी. हे फुकटचं बोलणं आहे. या भूमीत आपला काहीच नाही ना. जयदास स्वामी तिथेही म्हणतात, खाली आता आलो वेडा, खाली आता जाणार, अंत समय बाबू शेवट पर्यंत असणार. जरी मला भ्रमाला नाही तर एवढे घेतलेले पुरस्कार एका 2 मिनिटात जातील. 2 मिनिटात. बाबांचा साधक झाल्यानंतर, अनुग्रह घेतल्यानंतर मला छोटे मोठे 9 पुरस्कार प्राप्त झाले. हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद म्हणून 1 पुरस्कार 9 पुरस्कार झाले. आता एकच मागणी बाबांकडे आहे की जीवन गौरव पुरस्कार माझ्या जीवनातला बाकी आहे, तो मिळाला की तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नारायण. मला अनुग्रह देताना आमचा समीर भाऊजी साक्षी होते. त्यांच्याच घरी मला अनुग्रह झाला. ही सर्व मंडळी कीर्तनाला त्या ठिकाणी होते. संजय कदमच्या साक्ष आहेत. श्रीकांतदादा तिथे होते कीर्तनाला. अजून काही मंडळी तर आली नाही. ती सगळी मंडळी थोडी विद्वान दादा
समीर भाऊला म्हणले गाडी थांबव, मला उतर इथं. हा कोण कीर्तन करतो तर ऐकायचंय. म्हणजे जनार्दन महाराज अमरे कीर्तनासाठी बाबा चालत आले बघा त्या भैरवनगर मध्ये. वास्तविक त्यांची गाडी मंडपाला यायला पाहिजे. आता सगळे आम्ही महाराज मंडपात जरी गाडी गेली तरी म्हणत नाही, डायरेक्ट गाडीपर्यंत द्या म्हणतील. आता ते महाराज म्हणजे माझ्या सकट जेवढं उचलून न्यायला तेवढी गेल्या तर बाबा त्या चौकातून चालत आलो कीर्तन ऐकण्यासाठी. आणि काळाचा कीर्तन होता, दहंडी फोडण्याचा मान कीर्तन करत आहे. पण स्वामी काळ गुरुभक्ती, गुरु समोर मी दहंडी फोडण्याचा अधिकार कितपत चालेल. दहंडीच्या हाताला हात लागायची हिंमत झाली नाही. आणलेला हात त्यांच्या स्वाधीन गेला, हात पकडून त्यांचा हात घेऊन दहंडी फोडावी लागली. गुरु महिमा केवळ तुमच्या नामासाठी असावा. मी तुमच्यापासून एकटाच दूर राहतो, लांब राहतो. पुण्यापासून 300-350 किलोमीटर लांब आहे, पण एका नावानं मात्र जगलो सत्य आहे, ते गुरुकृपा आहे. आणि गुरुकृपा म्हणून महाराष्ट्र करतो मी. परभणी, मराठवाडा, धुळे जिल्हा, जास्त मुंबईला कार्यक्रम करतो, पुण्याला करतो. हे फक्त गुरुकृपा म्हणून. वारकरी संभ्रमामध्ये अलंकार ज्याला म्हणला जातो तो गुरुकृपे. देवानं सांगितलं पांडवांना मंत्र देऊन झालेला, आता निघ नव्हता वर्ष गेला. धर्माला सांगितलं राजा धर्मा, अरे अनुग्रह घेतलात, परीक्षा पास झालात का. अनुग्रह परीक्षा पास व्हावी लागते. मराठी भाषा कळते ना, माझी भाषा समजते ना. भाराभर चिंध्याने एक नाही कामी. कधी चिंध्या भरपूर असतात पण कामी नाही ना. म्हणजे वस्त्र भरपूर आहेत पण नेसण्याला एक नाहीत, घालण्याला एक नाहीत. तुम्ही तुमची भाषा आवडत तशी करून घ्या. भाराभर चिंध्याने कामी एक नाही. नारळ मुनी हुशार. नारळ मुनी गेल्याने म्हणतात तुम्हाला अनुग्रह झाला, पण तुमची परीक्षा पास झाली का. आता विद्यार्थी गायत्री आनंदीची मुलं आहेत, त्यांना विचारा अलंकार परीक्षा त्यांची. ते गातात, गाण्याचा घराणा आहे. किती मात्रामध्ये बोलले. काली 2 आहे का सफेद 2 आहे. खर्जा आहे, कोणता आहे, बंद आहे, खुल्ली ताप आहे. वाद्याचे बोल आहेत, कितव्या बोलावरती कीर्तनकार बोलतोय, किती गायनामध्ये गायन करतो. ते आनंदीतले विद्यार्थी शिकणाऱ्यांना विचारा. काही खेडेगावात सुद्धा स्वतःच्या बुद्धीवरती शिकतात. स्वर म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, गायनाचा घराणा. ही सगळी मंडळी त्यांना विचारा. महाराज बसले समोर, त्यांना विचारा गायन म्हणजे काय असतो, गायनाचा महत्व काय, किती खाली, किती उंच, किती लेवलला जातो, गाण्याचा महत्व काय. आणि तशी परीक्षा असते. अशा परीक्षेनुसार नारद गेले. धर्मा तुमची परीक्षा नीट बनले. धर्म म्हणला मी मोठा आहे, कसं जाऊ. आला ना थोडासा भ्रम. मी मोठा आहे, विडा कसा, मी मोठा आहे. विभाग आपला अर्जुनाकडे गेले. अर्जुन हसले, काही बोलले नाही. अर्जुन हा परिपूर्ण ब्रह्म, सूर्य तारंग तुचलावं म्हणून. सूर्य तारंग. मी तेव्हा कवित्वाला एक वाक्य लावला होता. चंद्र सूर्य तारंगण अर्जुनाचा साज प्रतिरोध करण्याला. आणि गुरु कृपेच्या सागरी भक्त संत संगती राहण्याला. सूर्यासारखा तेज गुरु असतो, सूर्यासारखा तेज ज्ञान असतो. आणि चंद्रासारखा शीतळ माणूस असतो म्हणजे शिष्य. शीतळता जर तुमच्यावर आलं नाही, शीतळता आला नाही, बंद करू, शीतळता आली नाही तर किंमत नाही. शीतळता यायला हवी, फार नम्रता. ज्याला शीतळता आहे, कधीच कमी नाही, खूप नम्रता त्याच्या चेहऱ्यावरती, मस्तकावरती परमार्थ समजतो. नम्रता तुमच्या अंगी आली, मग शीतळता आली. शीतळता आली तर काही माणसं बसल्यावर समजतो हा परमार्थी काही का नाही. बसली की डायरेक्ट समजतो त्याने किती वर्ष परमार्थ केला, तो काहीच महत्व नाही. चांगदेव महाराजांसारखा शीतळता आली नाही त्या चेहऱ्यावरती. 70 वर्षाचा माणूस सुद्धा 18-20 वर्षाचा दिसतो. शीतळता आली ना. हो, बाबा महाराज शेवटपर्यंत किती एकदम तेज होते. हो, चिमुटा काढला तर रक्त गेला असं वाटत. काही माणसं बाईला भेटतात, समाजात टीव्ही पाहतो, वृद्ध माणसं आहेत पण चिकडी दिसतात ना. शीतळता आहे, प्रेम आहे, योग आहे, साधना आहे, गुरुकृपा आहे, माय बाप्पाचा आशीर्वाद आहे. तसं कुणी जावं गुरुला परीक्षा द्यावी, हा दृष्टांत सांगून सेवा बंद करू.
कर्मयुगानं विचार घेतला आणि स्वतःला साधायला लागली. अनुभवाचा विचार झाला, ब्रह्माचा नाद सुरू झाला आणि परिपूर्ण विचार करतात मात्र स्वतःच्या माहितीला सुरुवात केली. सहदेवाला पाठवला, जा तू सगळ्यात लहान आहे, पहिली गुरु परीक्षा घे. सहदेव सुद्धा आपल्या ज्येष्ठ बंधूला नतमस्तक करून गुरु दक्षिणा, गुरु प्रतिज्ञा, गुरु प्रचिती मिळावी म्हणून परीक्षेला आली. गुरुजी हसत म्हणले, सहदेवा अवघे 5 दिवस आले परीक्षेला, का बरं आलास? गुरुपौर्णिमेला यायचं. आता 10 तारखेला पहिला आहे आपला, 10 तारखेला उद्याच्या. चालेल म्हणे. काय माझी परीक्षा? म्हणजे तुझी परीक्षा फार अवघड आहे रे, खूप दूर आहे. कसं जाऊ? म्हणजे जात असत, चारी बाजूला अभयारण्य आहे. महाबळेश्वरकडून कोकणात खाली जाताना अभयारण्य बघा, नजर टिकत नाही असा अभयारण्य. पुढे गेला आणि परत आला. देव इच्छित रोज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. माणसानं 25 पावलं पुढे चालावी, पण बोलताना 10 पावलं मागे यावी. त्याला माणूस म्हणतात. माणसानं 25 पावलं पुढे 100% टाका, पण एखाद्याला सभा जबाब देताना, बाप्पा हो तुम्ही 10 पावलं मागे येऊन बोला, तुमचा विजय नक्कीच त्या झेंड्यासारखा फडकेल. ते 50 पावलं पुढे पुन्हा आढाव बोलाल तर तुम्ही समजायचं आपण लया सदायाच्या मार्गाला लागलो, आपला सेवक झाला. तुम्ही मागे येऊन बोला. देव इच्छित रोल, इतकी गुरु सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. गुरु म्हणजे सामान्य नाही, गुरु सामान्य नाही, गुरु महिमा साधाच नाही आणि गुरुपद प्रारब्धाशिवाय लाभत नाही. आपण भाग्यवंत म्हणून अशा महान योग्याकडे, ज्यांच्या नजरेत ते सूर्यचंद्र आहे, अशा मुखातून अनुग्रह घेतला. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नहालो. आपण भाग्यवंत आहोत की आपण पांडुरंग स्वामींकडे आपण अनुग्रह घेतला. आपण केरोबाना कोणी पाहिलंय का? हात वर करा. केरोबाला पाहिला? मग केरोबांच्या रूपात पांडुरंग स्वामींना पाहतो हे लक्षात ठेवा. नाव केरोबांचं आहे पण रूप मात्र पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग सदैव जागत असणार आहे. आपण त्यांची आठवण, त्यांचं चिंतन, त्यांचं भजन या देहात करतो. हे साधं देह आहे, साधा आहे. अजून मला 1 तास मागे उभा करायला पाहिजे होता, म्हणजे आल्यासारखा भरपूर वाटता येतो. वर्षातून एकदा आल्यावर भरपूर बोलावं वाटतं. धावतं पळतं काही बोलाय अवघड जातो. आणि धर्मयुगामध्ये परीक्षेला निघालेला आहे आणि निघता 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 अभयारण्य पाहिलं, परत फिरला. गुरुजी हा घोडा कोणाचा आहे? आपला आहे. देता का मला? आता गुरुच असल्या कारणाला मुलग्याला देऊन गेले ना, जा घोडा घेऊन. घोड्यावर बसला, सहदेव निघाला. आता क्षत्रिय हा बसला घोड्यावरती. गेल्या अभयारण्यामध्ये काय झालं तिथं चमत्कार. पृथ्वीने गायीचा अवतार घेतला. माता पृथ्वी निरंजनी वरी देखील गाय, तीन तिचे पाय 4 मुख, अरे सहस्र तिचे नयन, 9 तिचे कान, आणि 17 क्षण 1 शिंग. गाईला शिंग आहे का? 2 आहेत. सहस्र नयन काय? 17 क्षण 1 शिंग. आळशी काम रेणू व्यासाने पाहिली आणि सुखाने बळली जनका घरी. तुका म्हणे आळशी भाग्य नारा बरे. बाबांकडे गाय होती ना पांढरी? नाही होती ना बाबा? विजू भाऊ कुठे गेले? हा गाय होती, पांढरी गाय होती. मी मुक्कामाला राहिले 4-5 वेळ तिथे. मला कोकण्या म्हणायची. हे कोकण्या. पण त्याची जी ताकद होती ना बोलण्यात, तेव्हा धन्य झालो आपण. माईंच्या कार्याचं कीर्तन मीच केलेलं आहे. सांगायचा माझा मतीदार्थ आहे. घोड्यावरून गेले, पुढे गायीने अवतार घेतला पृथ्वीचा, निरंजन वास झाला. आणि हा सदैव घोड्यावरून उतरेपर्यंत गाय व्यायली. तिला पाडी झाली. पाडी तुमच्याकडे काय म्हणतात? कालवट म्हणतात. काय म्हणतात? काही ठिकाणी कालवट म्हणतात. तुम्ही जसं आवडेल तसं वाक्य करून घ्या. कोकणात गाईला पाडी पाडा म्हणतात, तुमच्याकडे कालवट झाला म्हणतात. जसं काय असेल ते. कालवट झाली नाही, गाय उठून उभी राहिली. त्याला पुसणं पिसणं केलं, चाटणं पुसतं. आणि ईश्वर बघा काय करतो, गाईला पाणी द्यायला पाजाळा द्यायला पाहिजे होता पाना दुधाचा, तो वासरालाच दिला. आणि गाय त्या वासराचं दूध वाकून प्यायला लागली. वासरू एवढा नाही, गाय मोठी. बरं 9 महिने गर्भात राहिलेली. हा पाणी कालवटते आणि तिला दूध फुटला. सदैवाला मोठा प्रश्न पडला, हा चमत्कार काय? हरी हा ईश्वरी कोप आपोआप कसा?
की गाय दूध द्यायला पाहिजे होतं ना बाबा, पण तिथं वासरू दूध द्यायला लागला आणि पितोय कोण? गाय तिची आई. उलटा आहे ना नाता, नाता घरची उलटी. आपण आलो मूळ पदावरती. आपण कुठे आलो? मूळ पदावरती, नाथ पंथावरती आलो. वासराचं दूध पिताना सदैव मानानं भालवलं, पाया पडले, परत आले. गुरुजीने विचारलं, काय परीक्षा पडलीस? खरं सांगावं तर गुरुला पटलं तर बरं आहे, न सांगावं तरी गुन्हा आहे, सांगावं तरी गुन्हा आहे. सांगितलं, गाय वासराचं दूध पिते हे ज्ञान माझा गुरुच्या ज्ञानाच्या लेवलला होईल का? मी कुठं बोलतोय लक्षात ठेवा. हे जर मी सांगितलं, गायीनं जन्म दिलाय आणि गाय त्या वासराचं दूध पिते हे जर मी सांगितलं तर गुरुंना पटणार नाही. मी सांगण्याचा योग्यतेचा पटवून देण्याचा माझा अभ्यास त्यांच्या इतका नाही. मग काय करायला पाहिजे? गप्प राहायला हवा. काहीच बोलले नाही. अर्धा तास झाला, बोल लवकर बाबा. काहीच बोलले नाही. म्हणजे बस तिथं. सदैव नकुल आला. सदैव झाल्यावर नकुल म्हणला, मी काय करू बरं? म्हणजे मलाही गोळा द्या ना. गेले गोळा घेऊन. गोळा घेऊन गेल्यानंतर एक अभयारण्यात गेल्याने एवढा मोठा मंडपासारखा मंडप तयार होता, शेड मारलेले असा. तिकडे एक वीर, इकडे एक वीर, इकडे एक वीर, इकडे एक वीर आणि मध्ये वीर. मधल्या विहिरीला पाणी भरपूर, काठोकाठ सगळा बांधकाम मातीचा. काही त्याला बांधकाम नव्हता, सिमेंट वगैरे काही लावलेलं नाही. पण त्या बाजूला 10 फुटावरती विहीर कोरडी होती. तिकडं इकडं इकडं एखाद्या बाजूला तरी पाणी जायला होता ना, गेलाच नाही. नकुल उभा राहिला, बघितला तो. मधून कारंजा सुरू झाल्या आणि सगळ्या विहिरी भरून गेल्या. एका विहिरीनं सगळ्या विहिरी भरल्या आणि पुन्हा जो विहिरीतला पाणी मधल्या विहिरीत यायला लागला ना, ती भरायलाच मधली विहीर तयार नाही. मला हाच कोड आतापर्यंत समजला नाही. एक विहिरी 4 विहिरी भरते, पण 4 विहिरीचा पाणी जास्त व्हायला पाहिजे, वेस्ट जायला पाहिजे होतं ना. विहीर भरायला तयार नाही. याचा अर्थ असा आहे, 4 मुलगे असतील ना तरी बापाला पोचतीलच, विचारतीलच, त्याची देखभाल करतील, कधीच नाही. आपण 4 अधिकारी हलो ना, गुरुला विचारतील, कधीच नाही. हे स्वतः माझं बघा, हे मी करतो बघा. परमार्थ साधा नाही हो. परमार्थ साधा आहे का? परमार्थ जीवन म्हणजे काय आहे? पार्था स्वरूपानंद नाही, तो अलंकाराचा माणूस आहे. अलंकार जीवनातला श्रेष्ठ आहे. हे सामान्य जीवन नाही. अशा युगाचा विचार चालू असताना परत आले, हे सुद्धा काय बोलले नाही. नंतर भीमाकडे आली, भीम गेला आणि भीम गेल्यानंतर काय झालं माहितीये का? एक पर्वत उंच आणि एक पर्वत लहान. भीम गेल्यावर डायरेक्ट पर्वत खाली जायचा, इकडचा वरती यायचा. हा वरती आला की हा खाली जायचा. भीम मला हे सांगायचं कसं, एवढं डोंगर खाली जातो पर्वत. भीम परत आली. अर्जुन निघाला. अर्जुन म्हणजे वेद आनंद रूपाला. तुकोबांचा प्रमाण आहे. वेद आनंद बोलला अर्थ इतका की साधूला विठोबाशी शरण जावे, निज निष्ठ नाम गावे. 8व्या पुराणे शब्दांत तुका म्हणे हाचीच. अर्जुन गेला तर काय झाले? वड तयारच झाला होता. वड आणि त्याला सुईचा दोरा केवढा असतो कपडे शिवायचा, तो दोरा बांधला आणि खाली पर्वत त्या दोऱ्याला बांधला. आणि अर्जुनाला बघितलं, झोका घ्यायला लागला पर्वत. अर्जुन म्हणला, बाप रे बाप, ह्या दोऱ्यात एवढी ताकद आहे. पण ही एक शक्ती आहे. दोरा मंत्र आहे, पर्वत म्हणजे शिष्य आहे आणि वड म्हणजे माझा सद्गुरू स्वामी पांडुरंग बाबा आहे. सद्गुरू पांडुरंग स्वामी आहेत हे तेव्हा लक्षात आलं. परत आले आणि द्रोणाचार्याला साष्टांग करी दंडवत साक्षात घेतला आणि दंडवत घेताना माफी मागितली, गुरुजी आता परीक्षा पूर्ण करा. माणसाची जीवनातली परीक्षा पूर्ण झाली नाही की माणूस मात्र स्वतःच्या जीवनाच्या मार्गाकडे जातो, त्याला ज्ञान म्हणतात. मग स्वरूपानंद गुरु योगी परब्रह्मा, तो स्वरूपानंद गुरु जे आहेत, स्वरूपानंद. पण मी आतापर्यंत एवढ्या वर्षात स्वतः कधी शूटिंग टाकली नाही. लोक माझे व्हिडिओ करतात, टाकतात, युट्यूबला टाकतात, लोक कॅसेट काढल्या तेवढ्यात. पण स्वतः मोबाईलला मी कधीच तुम्हाला मेसेज करणार नाही, हाय बाय कधीच नाही. डायरेक्ट बोलायचं असेल तर डायरेक्ट फोन करतो, विचार कुठे आहे दिंडी, कशात, बस. परमार्थ मोबाईलचा नव्हे. अनुग्रह घेतला टाकायचा मोबाईलला, पाय धुतले टाकायचा मोबाईलला, जेवायला बसलो हा परमार्थ आहे.
अरे खेळ हा मायेचा सारा थोडासा बल होणारा, पण परमार्थ तिखट असावा जवासारखा. चिकू आपण खातो ना, चिकू खाताना त्या बिला काय चिकाटतं का? अख्खी बाहेर पडते मामा, खरं का नाही? हा, तुम्ही इकडे समोर बसायला पाहिजे दोघीकडे, तुमच्या मला तिकडे बघावं लागतं मला. आपला परमार्थ चिकूच्या बी सारखा असावा, धुतल्यासारखा. चिकूच्या बीला चिकूला स्पर्श करता येत नाही पिकला की. बाकी सगळ्या फळांच्या बीला थोडासा माव चिकटला जातो, आंबा तो जास्त चिकटतो. तो गोड आहे पण चिकटून जातो ना. गावरान आंबा तर काय बोलूच नाही, ते सगळे दातात अडकून राहतात. आपला परमार्थ चिकूच्या बी सारखा असताना तो तुमचा विजय येईल. नक्कीच टाका ग्रुपला, पण चांगलं काम टाका, उगाच काही टाकू नको. आई मुलाला जन्म देते, चौकात नाही ना, 4 भिंतीच्या आतमध्ये. अनुग्रह सुद्धा 4 भिंतीच्या आतमध्ये यावा. अनुग्रहाची खरी क्रिया काय? अनुग्रह म्हणजे काय? स्वतः देवाला जन्म घेतल्याचा पहिली ध्वनी प्रगट केली. एक सिद्धांत सांगतो, माझा अधिकार देतो, मी गुरुपदी नाही. पूर्वसम तथा सूर्यास्त भाव. रेडामुखी वेद बोलला तो, रेडा होता निमित्त म्हणून ते बोलगरुषी होते. पाटलाच्या वड्यात म्हैशीच्या गर्भात गेले, त्याला कारण झाला नग्नावस्थेमध्ये कैलासात अंघोळ केली म्हणून. पार्वतीने दिलं शाप होता, पण विष्णू अवतारात प्रतिज्ञा केली. योगीपुत्र ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानाच्या कसोटीला येतील, तेव्हा तू तुझी वाणी वैखरी चालू कर. ब्रह्मोस्तम तत्वस्तम जोहा. अधिकार सामान्य नाही, अधिकार तत्वविद. हे तत्व स्वरूपात ज्ञानाचा जवळ जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून हा सगळा अभ्यास माझा काहीच नाही, माझं प्रवचन आहे असं कुणी म्हणूच नका. बाबांच आहे. परवाच्या कीर्तना मी जरूर पोचणार, उद्याही प्रयत्न करणार. कीर्तन नक्कीच करू. कीर्तनामध्ये गायन भेटतो, चाली लावायला भेटतात, आनंद उड्या मारायला भेटतो. पण ऐकायचं असेल तर प्रवचन, माऊली कुठे ऐकायचं असेल तर प्रवचन. कीर्तन हा गायक आपली कला सादर करतो, वादक आपली कला सादर करतो, कारण त्याला अभ्यास केलेला आहे. प्रमाणावरती सिद्धांत बसवावे लागतात. म्हणजे 1 तासामध्ये 15 मिनिटं कीर्तन, 15 मिनिटं वादन, 15 मिनिटं पहिला पंचपदी आणि 15 मिनिटं गवळ्यांसाठी असते. 1 तासाचा कार्यक्रम झाला. 12 कॅसेट कंपनी रिकी कंपनी कुणाला कंपनी काढली, त्याच्यामध्ये 1 तासात मला सगळं आठवायला लागायचं. ते नियम द्यायचे, ते नियमाच्या पलीकडे गेला तर तेवढा पैसा वाया आणि पुन्हा तो घरेल असा काही माहित नाही. आणि म्हणून आजची प्रवचन सभा श्री गुरु स्वामी पांडुरंग महाराज यांची आहे. मी दाशत्व आहे, माझं काही सुद्धा नाही. असाच आनंद, असाच प्रेम आहे. आपल्या सगळ्या दिंडी माझ्या बंधूंना, माझ्या बहिणींना, माझे सगळे ज्येष्ठ कनिष्ठ असणाऱ्या सगळ्या बंधूंना, आपल्या सगळ्यांचे नाम उल्लेख करत नाही. आपण महिना 2 महिने एवढे कष्ट करून सेवा करणं साधी गोष्ट नाही. एवढ्या समाजाला इतपत आणायचं आहे. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. ही कृपा गुरु बाबांची झालेली आहे, पांडुरंग स्वामी झाली आणि आतापर्यंत आपण आलो. अशीच वारी जन्मोजन्मी चालावी अशी देवाकडे प्रतिज्ञा करतो. प्रवचनामध्ये काय दृष्टांत सिद्धांत काय चुकला असेल परत करा. मी तो अल्पमतीहीन काय वर्ण तुमचे गुण मदपाम राही काही थोडपण आणि पाहिची वाण पायबरी. स्वामी पांडुरंग महाराजांच्या कृपेनं जयस्थळी पाहिला कृपेचा सागरू, असा ज्ञान कृपा वरू माझा पांडुरंगनाथ. गुरुपुंजाई गुरुकृपाय गुरुदेव स्वामी पांडुरंगा. वंदन माझे प्रथम तुमच्या पवित्र चरणाला, आलवितो मी आज प्रवचनाला. मागितो मी सुख शांती दे समृद्धी आम्हा जीवनाला. आणि सुखी देव माझ्या बंधू परिवार कुटुंबीयांना. आणि भाग्याचा उदय विराज त्रिपुरामध्ये भाग्य वर्णाचा विषय. आनंदी देवाची शक्र पंढरी दिंडी चालता गीता गाणे गाणार आहेत. जर आम्ही चुकलो तरी क्षमा कराल का स्वाम्या. ही मागण्याची करतो गुरुकृपा, आशीर्वाद द्यावो आम्हा. पुंडली गौरवी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत एकनाथ महाराज की, श्री गुरु